रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय। दापोली तालुक्यातल्या अनेक गावात पाणी भरलंय। जालगाव गावातील विद्यासागर त्याचबरोबर साईनगर इथल्या अनेक घरांना पाण्यानं वेढा घातलाय। घिमवणे या परिसरामध्ये गजानन महाराज नगर त्याचबरोबर परिसरामध्ये 2 ते 3 घरांच्या पायऱ्यांना हे पाणी लागलंय। राकेश गुडेकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। राकेश, रत्नागिरीमध्ये धुवाधार पाऊस कोसळतोय आणि या परिसरामध्ये काही गावांना पाण्यानं वेढा घातल्याचं कळतंय। काय परिस्थिती आहे? सागर, गेले काही दिवस रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसतोय। आज देखील संततधार पावसाची आहे ती सुरूच आहे। संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असल्याचं पाहायला मिळतंय। त्याचप्रमाणे जर आपण पाहायला गेलं तर दापोली तालुक्यातही पावसाची संततधार सकाळपासूनच कायम असलेली आपल्याला पाहायला मिळते आणि या संततधार पावसामुळे दापोली शहराजवळील जे जालगाव आहे त्या जालगावामधील खलाटी एरियात पाणी भरलं असून या परिसरामधील जे विद्यानगर आहे, साईनगर आहे, येथील अनेक घरांना जो आहे तो पाण्याचा वेढा पडलेला आहे। त्याचप्रमाणे आपण जर पाहायला गेलं तर घिमवणे परिसरात देखील गजानन महाराज नगर परिसरात 2 ते 3 घरांच्या पायऱ्यांना पाणी लागलेलं आहे। त्याचप्रमाणे दापोली दाभोळ मार्गावर स्टेट बँकेजवळ या ठिकाणी पाणी आलेलं आहे। तर दुसरीकडे आपण जर पाहायला गेलं तर मुसळधार पावसामुळे सध्या दापोली दाभोळ असेल, दापोली मंडणगड असेल, दापोली हरणे आहे, त्याचप्रमाणे दापोली खेड हे प्रमुख राज्य मार्ग देखील जलमय झालेले या ठिकाणी पाहायला मिळतात। त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक असेल, हनुमान मंदिर चौक असेल, नर्सरी रोड असेल, त्याचप्रमाणे केळसकर नाका चौक असेल, या ठिकाणी देखील पाणी जे आहे ते भरलेलं या ठिकाणी पाहायला मिळते। नागरिकांची मोठी गैरसोय होताना देखील पाहायला मिळते। त्यामुळे अत्यावश्यक काम असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावं, अफवांवर विश्वास ठेवू नये असं देखील आवाहन सध्या प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। सागर, नक्कीच राकेश, धन्यवाद या माहितीसाठी। तर हे दृश्य आपण पाहतो आहोत। रत्नागिरीमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळतोय। या भागामध्ये काही गावांना पाण्यानं वेढा घातलेला आहे। संपूर्ण परिसर जलमय झाल्याचं चित्र आपण पाहतोय। रस्त्यावर देखील हे पावसाचं पाणी आलेलं आहे आणि त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये असं आवाहन इथल्या स्थानिक प्रशासनानं केलं आहे।